सर काय सांगाल, आज आपण तहसीलच्या प्रांगणाच्या समोर आतिषबाजी केलेली आहे, नेमकं याचं कारण काय? याचं कारण आहे की परळी तालुक्यामध्ये जे मोकाट भ्रष्टाचार म्हणजे चालू आहे, अधिकारी वर्ग पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नाहीत, गरीबा गुरेबाईचे काम व्हाय नाहीत, समजा नंबर 2 वाल्याचे काम व्हायले. तर आता शेतात समजा उदाहरणार्थ एखाद्याला शेतात रस्ता नाही, त्यानं 2-2, 3-3 वर्ष झाला अर्ज केले. मीच 3 वर्ष झाला अर्ज करतो की माझ्या शेतामध्ये रस्ता नाही आणि माझ्या शेताला बांधून रस्ता देण्यात यावे, माझ्या कनेरवाडी गावचे पांढर रस्ते खुले करण्यात यावे. 3 वर्ष झालं मी परेशान. पण हे अधिकारी वर्ग खुर्चीवर एक बसन आहे आणि काही पुढाऱ्याच्या म्हणण्यावरच फक्त इथं काही अधिकारी आहेत. मग ते पोलीस स्टेशन असो, तहसील असो, यांचा मनमानी कारभार आहे, जणू काय ह्यांच्या घरातली दप्तर आहे, शासनाचं नाही. अशा उद्देशानं हे दाबदडबी करून माणसाचा म्हणजे माणसाला त्रास द्यायला. आपलं नाव काय? माझं नाव हनुमंत पट. हनुमंत पट, राहणार कनेरवाडी. आणि आज जी कारवाई झालेली आहे एसीबीची, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, असं व्हायलाच पाहिजे, कारण प्रत्येक ज्याचे काम आहेत आणि ज्यांना कोणी अधिकारी पैसे मागत असेल तर त्याच्यासाठी आता पर्याय म्हणून हाच उपाय आहे की आता ज्यांनी रिश्वत मागितली त्याला अँटी करप्शन ब्युरो किंवा जे काय मीडिया समोर आणणे आणि ह्या लोकांचे नार्को टेस्ट करा. ज्या की इथं एक साधा तलाठी आणि त्यांचे 5-5 ठिकाणी बंगले येतात, त्यांचे 10-10, 20-20, 25-25 एकर शेती इतका प्लॉट आहे त्यांचे की इथं 20 वर्षापासून काही मंडळ अधिकारी इथं, तलाठी इथं, जणू काय ह्यांना असं ह्यांच्या हक्काचं ही परळी शहर असे म्हणून इथे येऊन बसलेले इथं. कारण मंडळ अधिकाऱ्यांनी समजा तलाट्याला आपण अर्ज केला किंवा मला रस्ता नाही, तहसीलदाराला अर्ज केला, त्या अर्ज मध्येच फिरायले. तर मंडळ अधिकारी कुठं काय पाहिजे त्याला कोणी विचारीना, तलाठी कुठे त्यांना कोणी विचारीना, तहसीलदार लवकर निर्णय देना, एसडीएम लवकर निर्णय देना. म्हणजे हे नियमाप्रमाणे कारवाई कुणालाच करी नाही. तर हे मिली भगत आहे समधी. तर प्रत्येकावर अशा कारवाई व्हावा होता एवढे माझं म्हणणं आहे. आणि समजा जाणकार तालुक्यातल्या लोकांनी गरीब गुरेबांनी ज्यांना रिश्वत मागल त्यांच्याविषयी अँटी करप्शनला कळवावा आणि अशा लोकांना धडे शिकल्याशिवाय आपली परळी सुधारणार नाही. कारण काही पुढाऱ्याच्या अंडरमधले हे लोक आहेत. तुम्ही जी आतिषबाजी केलेली आहे त्याचा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तो माझ्या मनातून आनंद झाला, कारण माझ्या शेताला कुलूप लावलंय, माते फिरू लोक यायलेत, ह्यांची मिली भगत व्हायली, कुणाचे बी रस्ते कुणी बी अडवायले, कुणाचे बी मनमानी कारभार झालाय परळीमध्ये. धन्यवाद.